सर म्हाका दिसता दक्षिण गोव्यान प्रचाराचो दुसरो राउंड काबार जाला दिसता आणि सध्या दक्षिण गोव्यान एक्झॅक्ट कशी परिस्थिती आहा सर? दक्षिण गोव्यान म्हाका दिसता की ऑलमोस्ट 75% ऑफ कॉन्स्टिट्युएन्सीज आहात तातूंत भितर वी आर लिडींग आनी कॉन्स्टिट्युएन्सीज लायक म्हणजे सांगे आसतले, सावर्डे आसतले, मडकय आसतले, शिरोडा आसतले किंवा आमचे रेस्टॉल खंयचे खूप बऱ्या प्रमाणात गेल्या त्या फाटीच्या परस खूप मोठ्या प्रमाणात ह्या फावटी दक्षिण गोंयच्या भारतीय जनता पार्टी सोडून दुसऱ्या तिकीट दिले कॅडराचं इट इज नॉट अ व्यू पॉयंट. आम्ही आता पळय कशें करतात की नरेंद्रजी मोदीन एक विचारपूर्वक हे निर्णय घेतिल्ले आसा. जेन्ना तांणी महिला खातीर 33% रिजर्वेशन केलें, म्हाका तरी दिसता की ताचो पयलो प्रयोग म्हणजेच आमी एक्सेप्टेबिलिटी आसा. आनी गोंयान बिईंग अ हायली लिटरेट स्टेट, गोंयान भितर इन्फ्रास्ट्रक्चर जावं सगळें भारतीय जनता पार्टीचें सरकार आनीक जे हातूंत भितर हायेस्ट इन्कम स्टेट आमी म्हणटात की दर डोई म्हणटा पळय न्ही, पर कॅपिटल इन्कम इज हायेस्ट, लोक एक्टिविस्ट खूब आसात, NGOज आसा, हे सगळे प्रमाणांतल्यान जर रेफरंडम म्हणून आमच्या महिलेक जर तिकीट मेळटा जर जायत आनी ती निवडून येता जर जायत जाल्यार तांणी निर्णय घेतिल्लो हो बरोबर आसा आनी दुसरे फावटी इम्प्लिमेंटेशनाक लायक आसा. आनी दुसरी गजाल कशी आसा, आमचें संघटनात्मक कार्य हातूंत भितर अशें आसा तातूंत भितर आमी कॅडर जावं ताजें डिफरन्शिएट करना. जे आमचे 400 पार करपा खातीर जे कितें लागता त्या खातीर कार्यकर्तो सक्षम ह्या 5 वर्सां केल्लो आसा. आणि सर 66 एक्चुअली 8 मतदारसंघान फाटले फावट चडशी लीड काँग्रेसीक मेळ्ळी, मग त्याचो आता कितें परिणाम जाता? 8 मतदारसंघ लीड जी काँग्रेसीन मेळ्ळी, ह्या फावटी 4 तातूंतले 4 मतदारसंघां भितर आमकां लीड मेळटली. आनी ताच्या भायर जे आमी उलयतात पळय न्ही 4 मतदारसंघ, तातूंत आमचे जी वोटींग पर्संटेज आसा ती खूब वाडटली. सो जाणे करून आमकां दिसतालें की गेल्या फावटीक आमचे सुदीन ढवळीकर नाशिल्ले, दिगंबर कामत नाशिल्ले, एलेक्स सिकेरा नाशिल्ले, अशे खुबशे, हांवूय निवडून आयलो नाशिल्लो, मागीर आमचे गणेश भाऊ तेय निवडून आयले नाशिल्ले, तरी आसतना फक्त 9,000 पडले. ह्या फावटीक आमी सगळे आसात, सगळी स्ट्रेंथ आसा, म्हणजे म्हाका दिसता की खूब मोठ्या प्रमाणात आमकां निवडून येता. आनी एक इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हाक जर अशे अपशब्द वापरले जर जायत जाल्यार ते सदांच त्या मतदाराक जाणी ताचेर विश्वास दवरून निवडून दिल्लो आसा ताका ते मारक आसा. लापेट म्हणजेच फटिंगपणां करपी जावं सगळे कडेन हें करपी, म्हणजे अशे ग्रूप जे आसात किंवा फटिंगपणां करपी आसात, चाप्टरपणां करपी आसात, हांकां हो लापेट ती आसा. म्हणजे खंयच्या अर्थान तांणी अजीत आरोलकराक लापेट म्हणलो आनी ते कशें योग्य आसा हें तेच सांगपाक शकतात. खऱ्या अर्थान लोकशायेन भितर निवडून आयिल्ल्या खंयच्याय इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हाक अशे अपशब्द वापरप हें बरोबर न्ही. तर थंय एक एरिया जे सांत एरिया त्या तुमी थंय गेल्ले, थंय एक बरो व्हडलो हें जाल्लो, थंयचे रिस्पॉन्स कसो आसा? नेगेटिविटी आसा काय पॉझिटिव्हिटी? तो मतदारसंघ आसा तो म्हाका दिसता वेळ्ळी मतदारसंघान भितर तुमी पळयताले फरक कितें जालो तो त्या इन्सिडंटाच्या नंतरय आमकां फरक कितें जालो. म्हाका दिसता की 300-400 कार्यकर्ते परत एक फावटी त्या भागांतले भारतीय जनता पार्टीन जॉईन जावपाक हय न्ही. फरक कितें तो आसता कळटलो. एखाद्या वेळ तुमकां दिसतलें की हे जे आसा पळय न्ही करप न्ही, आमी कोणाच्या प्रॉपर्टीन घुसून किंवा कोणाच्या मर्जी विरुद्ध केलें ना आनी ते म्हणटात तशें इल्लिगल स्ट्रक्चर न्ही तो. आनी इल्लिगल स्ट्रक्चर आसा जर जाय जाल्यार तो अजून पर्यंत तांणी जितके पळय एटेम्प्ट केल्ले आसा तो काडून उडोवपाक जाय आशिल्लो. इल्लिगल स्ट्रक्चर न्ही तो. ताणें जे वेगळें वातावरण निर्मिती केल्लें आसा पळय न्ही लोकांक फसोवपा खातीर, ते तांकां ह्या निवडणुकीन भितर भोगचें पडटलें. निश्चितपणान वेळ्ळी मतदारसंघान जो हें जातलो किंवा त्या बुथाचेर पसून तुमी पळयले जर जायत, त्या पंचायतीन पळयले जर जायत, आमकां फाटले पेक्षा बरी न्ही. बट तुमी कन्विन्स केले तांकां? आमी कन्विन्स, कारण निवडणुको लागीं आसात आनी तो जातीवाद जावचो न्हय म्हणून आमी तातूंत भितर परत लक्ष घालिना. वी डू नॉट वॉन्ट क्रिएट अ कॉम्युनल डिसहार्मोनी आनी लोकांक दिसपाक जायना की खंयच्याय धर्माच्या विरोधान, एक्चुअली त्या धर्माच्या विरोधान ना, त्या धर्माच्या विरोधान असो हें करपाचो प्रयत्न तांणी केल्लो आसा. सो आमी ते एक्सकेलेट करपाक केन्नाच गेले ना आनी वी आर नॉट गोईंग टू एक्सकेलेट ऑल्सो विच इट वील क्रिएट अ कॉम्युनल डिसहार्मोनी. सो ताचे खातीर आमी ताचेर विशयाचेर गेले ना अँड वी आर नॉट गोईंग टू टच अपॉन दॅट इशू नाव.